माणसाचा एक मूल स्वभाव असतो ज्या स्वभावामध्ये माणूस कोणत्याही गोष्टीला बाहेरच्या रूपाने बघतो। माणसाला वाटतं की एखादी गोष्ट बाहेरून दिसतीये म्हणजे ती छान आहे, सुंदर आहे, परंतु बऱ्याच वेळेला याच गोष्टी आपला घात करतात। कारण बाहेरून दिसणारं जे रूप असतं किंवा बाहेरून दिसणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या खरंच योग्य असतात का, तर त्याचं उत्तर नाही। बऱ्याच वेळेला आपण बाहेरच्या गोष्टी बघतो, परंतु आतलं काय गुण आहे याचा आपण शोध घेत नाही आणि त्या गुणाकडे न बघता आपण दुर्लक्ष करतो आणि मग त्याचेच परिणाम आपल्याला भोगावे लागतात। संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये याच गोष्टीविषयी सांगितलं। ते म्हणतात की कठीण नारळाचे अंग, बाहेरी भीतरीचे चांग, तैसा करी का विचार, शुद्ध कारण अंतर, वरी काटे फणस फळा, माझी अंतरी जीवसळा, मिठे रुचविले अन्न, नये सतत कारण, उस बाहेरी दिसे काळी काळा, आत रसाचा आगळा, तुका म्हणे मोळ गोडी, काय चाड वरिल्या खोडी। या अभंगाचा अर्थ काय की आपण बाहेरच्या गोष्टी न बघता बऱ्याचशा गोष्टी आपण आतून पाहिल्या पाहिजे। ज्यावेळेस आपल्याला खरं अंतर्मन कळेल त्याच वेळेस आपल्याला ईश्वर कळेल आणि त्याच वेळेस आपल्याला काय अध्यात्म असतं आणि काय अलौकिक आत्मिक सुख असतं याची जाणीव होईल। ह्या आत्मिक सुखासाठी कोणालाही वरून बघण्यापेक्षा मधून बघण्याची खरंच खूप गरज आहे। एखाद्याचं मन वाचता आलं पाहिजे। एखादा चांगला दिसतो, चांगला राहतो म्हणून त्याचं गुणगान करणं हे चुकीचं जरी नसलं तरी ती व्यक्ती आतून कशी आहे, ती वस्तू आतून कशी आहे, खरंच चांगलं आहे का केवळ स्वार्थासाठी आपल्याला चांगलं म्हणत आहे याचा आपण खरं विचार केला पाहिजे। कठीण नारळाचे अंग, बाहेरी भीतरीचे चांग, म्हणजे त्यांनी उदाहरण दिलं की नारळ हे आतून चांगलं असतं, गोड असतं, परंतु वरून मात्र खूप कठीण असतं। आणि ह्या कठीण नारळाच्या मध्येच गोड असं, मधुर असं पाणी असतं, खोबरं असतं। तैसा करी का विचार, शुद्ध कारण अंतर, आपण तसा विचार नाही का केला पाहिजे की हे वाईट आहे व्यक्ती, ही चांगली व्यक्ती आहे। कारण आपला विचार असा असला पाहिजे की ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, जो आतून शुद्ध आहे, चांगला आहे, तीच व्यक्ती चांगली आहे। वरी काटे फणस फळा, माझी अंतरी जीवसळा, म्हणजे काय तर फणसाला वरून काटे असतात आणि हा काटे असलेला फणस आपल्याला बाहेरून काटेदार दिसतो, परंतु त्याच्यामध्ये आज जर बघितलं आपण तर मधुर आणि रसाळ असे गरं असतात आणि हे फणसाचे गरं ह्या बाहेरच्या काट्यांमुळं आतमध्ये असतात। म्हणजे आपण जर बाहेरच्या काट्याकडे पाहून त्या फणसाचा त्याग केला तर आपण आपसुकच आपोआपच त्या रसाळ गऱ्यांना देखील मुकणार, आपल्याला ते रसाळ गरे खायला नाही मिळणार। म्हणजेच बऱ्याच वेळेस आपल्या व्यवहारामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये काय घडतं, एखादी व्यक्ती आपल्याला सतत टोचत राहते, जी सारखं आपल्याला बोलत राहते, आपल्या चुका काढते, आपल्या चुकांना दाखवून देते, आपल्यावर ओरडते आणि आपण मग त्या व्यक्तीचा द्वेष करायला लागतो, त्या व्यक्तीचा राग आपल्याला येतो। मग अशा वेळेला आपण हा विचार केला पाहिजे की ही जी व्यक्ती समोरची आहे, हा जो माणूस आहे जो आपल्याला ओरडतोय, बोलतोय सारखं, तर याच्यामध्ये ह्याचा खरंच काय स्वार्थ आहे का याच्या ओरडण्यामध्ये, याच्या बोलण्यामध्ये आपल्यासाठी बोलतोय, तो आपलं चांगलं व्हावं म्हणून बोलतोय, आपण चुकू नये, आपण व्यवस्थित राहावं, आपलं चांगलं व्हावं म्हणून बोलतोय, याचा आपण विचार केला पाहिजे। पण आपण त्यांचे शब्द लक्षात ठेवतो, त्यांच्या भावना लक्षात घेत नाही। जर त्यांच्या भावना आपल्याविषयी चांगल्या असतील, आपलं चांगलं व्हावं, आपलं कशाही प्रकारे कुठेही नुकसान होऊ नये अशी जर त्यांची मनोमन इच्छा असेल आणि त्या भावनेतून जर ते आपल्याला बोलत असतील, त्या अधिकारवाणीतून आपल्याला काही गोष्टी सांगत असतील, तर आपण त्या माणसाचा द्वेष नाही केला पाहिजे, त्यांना वाईट नाही म्हणलं पाहिजे, कारण ते आपले हितचिंतक असतात। केवळ त्यांचे शब्द उग्र असतात, ते पण आपल्यासाठीच। मिठे रुचविले अन्न, नये संतत कारण, म्हणजे काय की नेहमी आपल्याला गोड लागणारं अन्न हे चांगलंच असतं असंही नाही। बऱ्याच व्यक्तीला आपण खूप चांगलं म्हणतो, त्या व्यक्ती, ते माणसं आपल्याला चांगलं बोलतात, गोड बोलतात, आम्ही तुझ्या सोबत आहेत, तू हे कार्य करू शकतो, तू असं असं कर, असे आपल्याला सल्ले देतात, परंतु खरंच त्या व्यक्तींचा काय याच्या मागे स्वार्थ हेतू असतो का, तर बऱ्याच वेळेस त्यांचा ह्याच्या मागे स्वार्थ हेतू असतो। आपलं चांगलं व्हावं हा त्यांचा उद्देशच नसतो, केवळ त्यांच्या स्वतःचं चांगलं करण्यासाठी ते असे कामं करतात। म्हणून नेहमी गोड लागणारं चांगलं असलेलं अन्न हे चांगलंच असते असं नाही, त्यात देखील काहीतरी वाईट कारण असू शकतं।
ऊस बाहेरी दिसे काळा आत रसाचा आगळा. ऊस बाहेरून काळा असतो, वेडावाकडा दिसतो आपल्याला, परंतु आज जर पाहिलं तर रस मात्र हा मधुर आणि गोड असतो. तुका म्हणे मोल गोडी काय चाड वरिल्या खोडी. याचा अर्थ काय तर संत तुकाराम महाराज म्हणतात की बाह्यरूप कसंही असलं तरी आतमधून चांगलं पाहिजे, आतमधून गोडी असली पाहिजे. वरच्या रूपापेक्षा आतलं रूप महत्त्वाचं आहे. आतलं रूप जर चांगलं असेल तर नेहमीच चांगल्या गोष्टी होत राहतात. नाही तर वरून दाखवायचं रूप वेगळं आणि आतून असायचं रूप वेगळं, हे असं असतं कामा नये. आणि अशा माणसांपासून आपण खरं सावधसुद्धा राहिलं पाहिजे. कारण या व्यक्ती बाहेरून चांगल्या वाटतात, तशा दाखवतात, तशा दिसतात, परंतु आतून मात्र कपटीसुद्धा असू शकतात, आपला घात करणारे असू शकतात. त्यामुळं आपण सदैव जागरूक असलं पाहिजे आणि सर्व गोष्टी ह्या आपल्या ईश्वराच्या देवाच्या नावावर जर सोडून आपण अंतःकरणातून जर त्याचं खरंच आपण गुणगान केलं, नामस्मरण केलं तर वाईट व्यक्तीच काय, वाईट काळसुद्धा आपल्याला स्पर्शू शकत नाही. जय जय रामकृष्ण हरे.